ललिता मराठी किचनमध्ये आपले स्वागत। आज आपण नैवेद्याचा शिरा बनवून घेऊ। त्यासाठी मी सामग्री घेतली ते सांगते। 1 वाटी तूप, 1 वाटी साखर, 1 केळं, अर्धी वाटी रवा, हिरवी इलायची, काजू घेतलेले कापून, थोडं चवीनुसार मीठ, बदाम कापून घेतलेले आणि दूध। आता आपण शिरा बनवून घेऊ। तूप टाकलेलं आहे कढईमध्ये। आता आपण तो काजू बदाम भाजून घेऊ। काजू टाकू, बदाम टाकू, आता याला चांगलं परतून घेऊ। तूप टाकू, त्यात आता रवा घालू, चांगलं भाजून घेऊ। रवा छान भाजून झालेला आहे। आता आपण त्यात दूध घालू। असं हळूहळू करून दूध घालायचं। केळं घालू, आता आपण साखर टाकू। आता सगळं असं व्यवस्थित एकत्र करून घेऊ। हिरवी इलायची टाकू, हे सेंदव मीठ आहे। हे सेंदव मीठ चवीसाठी थोडं टाकावं लागतं। त्याच्यामुळे खूप छान चव येते, म्हणून 1 चिमूटभर सेंदव मीठ टाक। आता हे चांगलं हलवून घ्यायचं। हे काजू बदामचे काप आहे ते तळून घेतलेले ते टाकू। छान असं परतवत राहायचं। असं एकजीव झालं पाहिजे। नैवेद्याचा शिरा तयार झालेला आहे। आता आपण तो वाढू। गरमागरम नैवेद्याचा शिरा तयार झालेला आहे। रेसिपी आवडली असल्यास चॅनलला शेअर, सबस्क्राईब, लाईक करा।